धारावीत स्थानिक गुंडांनी आशीर्वाद नावाच्या सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या दुचाकींना आग लावली। त्या आगीत 25 दुचाकी जळून खाक झाल्या। काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्यानं या दुचाकी जाळल्याचा संशय आहे। स्थानिक गुंडांनी एकाच वेळी 25 दुचाकी जाळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। या प्रकरणात धारावी पोलीस स्थानकात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धारावी परिसरात दहशत पसरवण्यासाठी स्थानिक गुंडांनी ही जाळपोळ घडवून आणल्याचा संशय हा व्यक्त करण्यात येतोय। एकनाथ शिंदेंची पक्ष बळकटीसाठी परखड आणि आक्रमक भूमिका। कामगिरी करा अन्यथा घरी बसा। शिंदेंच्या कर्तव्य कठोर संदेशामुळे दिग्गजांची पाचावर धारण। पद बाजूला ठेवून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचाही सल्ला। ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा पेच तब्बल 7 तासांनी सुटला। कोपरीच्या उड्डाणपुलावर कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्यानं दुपारी 4 वाजल्यापासून कायम होती वाहतूक कोंडी। राज्य शिक्षण मंडळाचे मुंबईचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना लाच प्रकरणात अटक। 31,000च्या बिल मंजुरीसाठी मागितली होती 22,000 रुपयांची लाच। मुंबई नजीकच्या समुद्रात अनधिकृत एलईडी मासेमारीवर धडक कारवाई। समुद्रात गस्त घालून 6 बेकायदेशीर एलईडी बोटी पकडल्या। तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25%वर कायम। युद्धानंतरही भारताची स्थिती मजबूत असल्याची रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ग्वाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।